गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सुधीर गावंडे, गव्हर्नमेंट ITI नागपूर. मित्रो, आपण मागच्या पिरियडला कोरवरून पडणारे आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पाहिले होते. त्यामध्ये आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर पाहिले होते. तर मित्रांनो, आज आपण पाहू कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर याच्यामधली तुलना करू, डिफरन्स बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. चला तर पाहूया. आता या डायग्राम मध्ये मी जी डायग्राम काढलेली आहे, यामध्ये ही जी डायग्राम ही आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची आणि ही जी डायग्राम आपण काढलेली आहे ही आहे आपली शेल टाईप ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे. तर आता एक एक फरक आपण याच्यातला घेऊन घेऊ. तर पहिला फरक जो असतो, यामध्ये कोर टाईप ट्रान्सफॉर्मर असतो, याची कोरची लांबी, याची जी लेंथ असते, याची लांबी जास्त असते. आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जो असतो, याची लांबी कशी असते, कमी असते. ठीक आहे. आता याची लांबी कमी असते. त्यानंतर कोर टाईप जो ट्रान्सफॉर्मर आहे, याच्या बाहेरील लिंबवर, याच्या बाहेरील दोन्ही लिंबवर वाइंडिंग केलेली असते. बघा, या ठिकाणी या एका लिंबवर प्रायमरी वाइंडिंग केलेली आहे आणि या दुसऱ्या बाहेरच्या लिंबवर आपण सेकंडरी वाइंडिंग केलेली आहे. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जो असतो, याच्या आतील लिंबवर, याची सेंटरची लिंब दिसते ना, पहा या ठिकाणी 1, 2 आणि या 3 लिंब या ठिकाणी आहे. आणि जी सेंटरची जी लिंब असते, या सेंटरच्या लिंबवर म्हणजे एकाच्या लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वाइंडिंग गुंडाळलेल्या असतात. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग आपण काय केलेलं आहे, एकाच लिंबवर गुंडाळलेलं आहे. त्यानंतर कोर टाईप जो ट्रान्सफॉर्मर आहे, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये वाइंडिंग बाहेरच्या लिंबवर असल्यामुळे, वाइंडिंग बाहेरच्या लिंबवर असल्यामुळे वाइंडिंग जी आहे ही बाहेरच्या हवेमुळे काय राहील, थंड राहते. आणि यामध्ये बाहेर काय, बाहेरच्या बाजूला लिंब आहे, कोर आहे बाहेरच्या बाजूला. त्यामुळे या ज्या कोर आहे, या कोर बाहेरील हवेमुळे काय होतात, लवकर थंड होतात. ठीक आहे. त्यानंतर कोर टाईप जो ट्रान्सफॉर्मर आहे, यामध्ये फ्लक्स वाढण्यासाठी एकच मार्ग असतो. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स वाढण्यासाठी एकच मार्ग असतो. पहा, फ्लक्स वाढण्यासाठी या ठिकाणी किती आहे, एकच मार्ग असतो. आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स वाढण्यासाठी 2 मार्ग असतात. आता हे जे 2 मार्ग लक्षात घ्या, कुठले 2 मार्ग असतील. पहा, इकडे जो फ्लक्स वाहून राहिलेले आहे, हा एक फ्लक्सचा सर्किट कंप्लीट झाला. त्यानंतर हा सेकंड फ्लक्सचा एक सर्किट कंप्लीट झाला. म्हणजे कोर टाईप मध्ये फ्लक्स वाढण्यासाठी एकच मार्ग असेल, तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स वाढण्यासाठी किती मार्ग असतील, 2 मार्ग असतील. लक्षात. आता ट्रान्सफॉर्मर चे फ्लक्स जे आहे, या लिकेजचे प्रमाण पाहू. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचे फ्लक्सच्या लिकेजचे प्रमाण कोर टाईप मध्ये कसं असते, कमी असते. परंतु लिकेज फ्लक्सचे प्रमाण हे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये कसं असते, जास्त असते. तर कोर मध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण कसं, कमी. आणि शेल ट्रान्सफॉर्मर मध्ये, शेल टाईप मध्ये लिकेजचे प्रमाण कसे राहणार आहे, जास्त राहणार आहे. त्यानंतर एक फारच महत्वाचा डिफरन्स बिटवीन आपल्याला पाहावं लागेल. याची जी लिंब आहे, कोर टाईपची जी लिंब आहे, याचं जे क्षेत्रफळ आहे हे कसं आहे, कमी आहे. क्षेत्रफळ कसं आहे लिंबचं, कोर टाईप मध्ये कमी आहे. क्षेत्रफळ कमी असल्यामुळे दर व्होल्टेजसाठी, म्हणजे दर व्होल्टेज घडी आपल्याला या ठिकाणी जास्त टर्न्स द्यावे लागतात. जास्त टर्न्स द्यावे लागतात. का बरं, कारण या लिंबचं क्षेत्रफळ कसं आहे, कमी आहे. आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये हे जे लिंबचं क्षेत्रफळ आहे, सेंटरच्या लिंबवर गुंडाळलेले, एकमेकांवर वाइंडिंग गुंडाळलेली आहे, तर लिंबचं क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे दर व्होल्टेज घडी, दर व्होल्टेजला म्हणजे पर व्होल्टेजसाठी आपल्याला टर्न्स जे आहे ना, दर व्होल्टेजसाठी आपल्याला टर्न्स या ठिकाणी कमी द्यावे लागतील, कारण लिंबचं क्षेत्रफळ कसं आहे ना, जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर ही जी वाइंडिंग आहे, कोर टाईप वाइंडिंग आहे, याच्या वाइंडिंग कसे केलेले आपण, कोर टाईप ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग बाहेर केलेले आहे. वाइंडिंग बाहेर केलेले असल्यामुळे ही जी वाइंडिंग आहे, ही दुरुस्तीसाठी काय होईल, सोपी जाईल. वाइंडिंग दुरुस्तीला आपल्याला काय जाईल, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर सोपा जातो.
परंतु शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये या वाइंडिंग मधल्या लिंकवर लागलेल्या आहे, मधल्या लिंकवर लागलेल्या आहे आणि प्रायमरी आणि सेकंडरी एकमेकावर गुंडाळलेल्या आहे. त्यामुळे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग दुरुस्तीसाठी आपल्याला कशी जाणार, कठीण जाणार. आलं लक्षात. मग आता आपण याचा उपयोग पाहू. तर कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे याचा उपयोग जो आहे हा कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज साठी केला जातो. कशासाठी केला जातो? हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर साठी केला जातो. आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग लो व्होल्टेज साठी केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लो व्होल्टेज पाहिजे असेल त्या ठिकाणी आपण शेल टाईप ट्रान्सफॉर्मर तयार करू. ज्या ठिकाणी आपल्याला हाय व्होल्टेज पाहिजे असेल त्या ठिकाणी आपण कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर उपयोगात आणत असतो. कळलं तुम्हाला डिफरन्स बिटवीन कोअर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर?